हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आता युद्धाची चटके आपल्या स्वयंपाकघरापर्यंत बसायला लागलेले आहे. देशामध्ये एस्मा नावाचा नवीन कायदा जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. कारण भारत जो आहे तो 62% LPG जो आहे तो आयात करतो आणि भारत देशासाठी होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि हीच इराणने ब्लॉक करून ठेवल्यामुळे आता हे जे चटके आहे ते स्वयंपाकघरापर्यंत पोहोचायला लागले आहे. भारतात LPGची मागणी किती आहे तर बघा, भारतात दरवर्षी 31.3 दशलक्ष टन LPG आपल्या भारत देशाला लागतो. कारण भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे. 12.8 दशलक्ष टन LPG भारतात तयार होतो. बाकी 31.3 दशलक्ष टन LPG भारताला आयात करावा लागतो. त्याच्यामध्ये 87% वाटा जो आहे तो घरगुती वापरासाठी लागणाऱ्या LPGचा आहे आणि 13% LPG जो आहे तो हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांमध्ये लागतो. तर त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात भारत देशामध्ये ऊर्जा सुरक्षेचं जे संकट आहे ते निर्माण झालेलं आहे. म्हणून अत्यावश्यक कायदा लागू केलेला आहे. विमान प्रवाससुद्धा महाग झालेला आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने विमान तिकिटांवर 12 मार्चपासून 399 रुपयांचा इंधन अधिभार जो आहे तो लावलेला आहे. जर हे युद्ध पुढे असंच चालू राहिलं तर मग मात्र आपल्या देशामध्ये कठीण काम होणार आहे. म्हणून युद्ध लवकरात लवकर थांबलं पाहिजे किंवा इराणच्या विरोधात किंवा इराणच्या संदर्भात आपण जी भूमिका घेतली त्यामुळे सुद्धा इराण आपल्यावर नाराज आहे. तर आपण इराणला कुठल्याही परिस्थितीमध्ये मनवणं गरजेचं आहे, नाहीतर इथून पुढचा विषय जो आहे तो गंभीर होणार आहे. यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.